हाय हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचं टायटल तर तुम्ही बघितलंच असेल, फ्रंट लोड वॉशिंग मशीन डीप क्लिनिंग. तर ही LGची मशीन आहे माझी आणि 7.5 लिटरची आहे. तर इथून या मशीनला आपण मस्त असं आतून आणि बाहेरून कसं घरच्या घरी साफ करायचं ते मी तुम्हाला इथे शेअर करणार आहे. तर इथे मी जे बोर्ड वगैरे होतं, प्लग वगैरे मी काढून घेतलं आहे. ॲक्च्युली मी हे बाल्कनीमध्ये ठेवल्यामुळे मला एक एक्सटेन्शन बोर्ड इथे लावावं लागलं, कारण जो मशीनचा जो प्लग आणि वायर आहे तो माझ्या बोर्डला आतमध्येपर्यंत पोचला नाही, म्हणून मी इथे एक्सटेन्शन लावला आहे. त्याआधी मी जे इथे कवर वगैरे लावला होता ते पूर्णपणे असं रिमूव्ह करून घेते. आणि आता मी मस्त असं जो एक माझ्याकडे क्लिनिंग ब्रश आहे त्याच्याने मी मस्त पूर्ण जो काही धूळ वगैरे लागला आहे तो पूर्णपणे असं काढून घेते. आणि दर 3 महिन्याला जर आपण अशी वॉशिंग मशीनची डीप क्लिनिंग केली तर आपली मशीन जी आहे ती खूप दिवस चांगली असते आणि त्याची सर्व्हिसिंग पण आपण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने करू शकतो. सो बघा, इथे अशा प्रकारे मी पूर्ण जी काही धूळ होती ते मी ब्रशने पूर्ण क्लीन करून घेतला आहे. आणि आता माझ्याकडे जो मी नेहमी माझ्या घरातल्या प्रत्येक वस्तू ज्या लिक्विड सोल्युशननी मी पुसते त्याच लिक्विड सोल्युशननी मी ही जी पूर्ण वॉशिंग मशीन आहे ते पूर्ण बाहेरून अशी मस्त क्लीन करून घेणार आहे. तरी आम्ही विम लिक्विड स्प्रेनीच मस्त असं छान माझा जो वॉशिंग मशीन आहे तो मी मस्त चकाचक करून घेणार आहे. आणि वॉशिंग मशीनला कुठलाच हार्ड सोल्युशन वगैरे वापरायचं नाही, नाहीतर खूप असे डाग वगैरे लागलेले असतात. तर इथे मी एक सॉफ्ट असा स्पंज घेतला आहे, त्याच्याने मी पूर्ण असं घासून घेणार आहे. ॲक्च्युली पाण्यामध्ये खूप क्षार आहे आणि इथे माझी ओपन बाल्कनी असल्यामुळे जो आपला पाणी येतो त्याचे पण काही डाग इथे लागलेले आहेत. तर ते मी एका टूथब्रशने असं छान मस्त क्लीन करून घेते. आणि अशा प्रकारे जर आपण महिन्यातून किंवा 15 दिवसातून जर हा फ्रंट साईड आपण असा क्लीन केला तर आपली वॉशिंग मशीन जे नेहमी चकाचक आणि नवीन राहते. त्यामुळे इथे असं क्लिनिंग करणं खूप गरजेचं आहे. आणि व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा, न स्किप करता. इथे मी खूप सारी अशी माहिती दिली आहे. तर इथे आपण बाहेरून तर साफ करतो आणि आतमधली साफसफाई करण्यासाठी इथे मी काही टॅबलेट्स वगैरे वापरले आहेत. तर मी तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये शेअर केलेच आहेत. तर जिथे आपण लिक्विड किंवा आपला जो डिटर्जंट लिक्विड असतो तो घालतो तो एरिया असं साफ करणं खूप गरजेचं आहे. ॲक्च्युली कॅमेरा माझा थोडा व्यवस्थित लागला नाही म्हणून तो एरिया थोडा मिस झालेला आहे. तर इथे मी चांगला व्यवस्थित कॅमेरा लावून घेतला. आणि आता बघा, इथे मी जो काही हा पार्ट्स असतो तो लिक्विडने आपल्या खूप खराब होत असतो, तर त्याला असं आतमध्येपर्यंत साफ करणं खूप गरजेचं आहे. अशाच प्रकारे हा डोअरसुद्धा क्लीन करणं खूप गरजेचं आहे. ॲक्च्युली कधी-कधी काय होते ना, ऊन वगैरे असली की मग डोअरला थोडी काई वगैरे लागली असते. त्यामुळे डोअर असा व्यवस्थित क्लीन करणं खूप गरजेचं आहे. आणि डोअर कधीही क्लीन करताना सॉफ्ट हाताने किंवा हलक्या हातानेच केलं पाहिजे, कारण डोअर जो असते तो खूप नाजूक भाग असतो आणि तो कधी पण असं तुटण्याची शक्यता असते. म्हणून त्याला व्यवस्थित असं क्लीन करणं खूप गरजेचं आहे. आणि हा जो डोअरचा जो हा एरिया आहे जो सर्कलमध्ये आहे त्याला अशी खूप काही अशी काई वगैरे इथे लागली असते आणि तो खूप असा नाजूक भाग असल्यामुळे मी इथे जो सॉफ्ट आपला नॅपकिन किंवा कुठलाही सॉफ्ट असा मायक्रोफायबर क्लॉथने तुम्ही इथे पुसू शकता. तर इथे मी जो काही असा तो रबर वगैरे दिला आहे तो छान मी इथे मस्त असं मायक्रोसॉफ्ट फायबरने पुसून घेत आहे. तर अशा प्रकारे जर आपण क्लिनिंग केली तर खूप चांगलं असतं. आणि महत्त्वाची टिप म्हणजे मशीन कधीही क्लीन करत असताना पाणी अजिबात लागू द्यायचं नाही. म्हणून मी इथे स्प्रे आणि स्पंजनी घासून घेतल्यानंतर एका कापडाने पूर्ण अशी मशीन छान अशी क्लीन करून घेत आहे. आणि पाणी वगैरे लागलं तर आपली मशीन खराब होण्याची शक्यता खूप जास्त असते. आणि व्हिडिओच्या शेवटला मी तुम्हाला सांगितलं आहे कुठला डिटर्जंट पावडर किंवा डिटर्जंट लिक्विड वापरायचं, ज्यामुळे आपली मशीन जी असते ती सेफ असते आणि कपडे पण छान असे मस्त धुतात. आणि ते कमी पैशामध्ये कसे मागवायचे ते पण मी इथे काही टिप्स तुम्हाला दिले आहे.
तर चला असो, आता इथे हा जो एरिया आहे याला कधी कधी हा खराब होत असतो आणि कधी आपल्याला कळत नसते. तर घरच्या घरी हा एरिया कसं साफ करायचं ते मी तुम्हाला इथे सांगते. तर इथे पूर्ण हा जो कॅप दिला असतो तो कॅप असा रिमूव्ह करून घ्यायचा आणि इथे जो काही आपण कपडे वगैरे धुतो, जो काही डस्ट वगैरे जो असतो तो इथे बसलेला असतो, तर तो असा ब्रशने किंवा टूथब्रशने असं घासून घ्यावा. आणि हा एरिया आपल्याला महिन्यातून 15 दिवसातून क्लीन करत राहणं खूप गरजेचं आहे. तर इथे मी छान या कापडाने पूर्णपणे हा जो एरिया आहे असा मस्त पुसून घेत आहे आणि मी मशीनला कुठलाच असा पाणी वगैरे लावलेला नाही आहे. त्यामुळे मी इथे कापडानेच पूर्णपणे असं पुसून घेणार आहे. आणि अशाच प्रकारे बाजूला एक छोटासा असा वायर दिला असतो, त्याचं कॅप काढून त्याला पण असं छान तिथला जो एक्स्ट्रा पाणी असतं तो काढून घ्यायचा आणि छान असं मस्त पुसून हा एरिया जो आहे छान असं क्लीन करून घ्यायचं. आणि जी कॅप मी इथली मोठीवाली जी ब्लॅक कॅप काढली होती तिला मी छान असं बेसिंगमध्ये मस्त वॉश करून घेणार आहे. तर इथे छान याला खूप काही अशी काई बसलेली असते, तर त्याला छान असं वॉश करणं खूप गरजेचं असते. आणि हा कॅबिनेट जो असतो तो आपण इथे लिक्विड किंवा आपलं कुठलंही फॅब्रिक कंडिशनर वगैरे आपण जो घालतो त्याला असं काढून असं वॉश करणं खूप गरजेचं असते. त्याच्यामध्ये खूप काही असं चिकटपणा जो लागला असतो त्याला पण वॉश करणं गरजेचं असते. ॲक्च्युली इथे काही डागं झाली आहे, पण ती आता काही निघणार नाही, त्यामुळे ते मी घासून बघितलं पण ते निघून नाही राहिले. पण जेवढं होऊ शकते तेवढं मी याला क्लीन केलं आहे. तर अशा प्रकारे छान मस्त क्लीन करून याचा आपण जो कॅप काढला होता तो असा मस्तपणे लावून घेऊ. आणि आता हा जो एरिया आहे तो आता पूर्णपणे असा माझा साफ झालेला आहे. तर अशा प्रकारे फ्रंट साईड जी आहे माझी ती पूर्णपणे साफ झाली आहे. तसंच इथे मी जो हा बॅक साईडचा एरिया आहे तो पण मी असं मस्त मायक्रोसॉफ्ट फायबरने पूर्णपणे असं पुसून घेते आणि छान असं ॲक्च्युली कवर लावून असल्यामुळे माझं जो वॉशिंग मशीन आहे तो खूप काही असं खराब झालेला नाही, म्हणून मी इथे फक्त एका कापडाने छान असं पुसून घेते. आणि आपल्याला जर आपली मशीन अशी नवीन चकाचक ठेवायची असेल तर कवर लावणं खूप गरजेचं आहे. आणि आता तसंच हा जो मागचा जो एरिया आहे जो पाईपलाईन इथे दिला आहे तो मी इथे पूर्णपणे साफ करून घेणार आहे. ॲक्च्युली नळ बंद करायला विसरले होते मी, तर ते टॅप बंद केला आणि आता हे पूर्णपणे असं रिमूव्ह करून इथे जो छोटासा जो जाडी असते ती साफ करणं खूप गरजेचं आहे. आणि ती जाडी अशी ब्रशनी जर आपण साफ केलं तर आपल्या मशीनला पाणी जो तिथून जात असतो कनेक्ट होतो तो चांगल्या प्रकारे पाणी जाईल. आणि असं जर आपण वीकली किंवा 15 दिवसातून ही क्लिनिंग केलीच पाहिजे. तर अशा प्रकारे पूर्णपणे माझी बाहेरून जी वॉशिंग मशीन आहे ती पूर्ण अशी क्लीन झालेली आहे. सगळे पार्ट्स मी मस्त असे वॉश करून घेतले आहे. तर आता जाऊया ड्रम क्लिनिंग. ॲक्च्युली बाहेरून तर आपण साफ केलं, आता आतून साफ कशी करायची ते मी तुम्हाला इथे सांगणार आहे. तर चला बघूया. तर इथे मी ॲक्टिव्ह वॉशिंग मशीन क्लीनर फॉर्म्युला टू डीप क्लिनिंग ड्रम क्लिनिंगसाठी सेपरेट अशा टॅबलेट्स येतात आणि तुम्हाला इथे मी काढून दाखवते. तर अशा छान मस्त छोटे छोटे टॅबलेट्स असतात आणि आपल्याला 2 किंवा 3 टॅबलेट्स वापरायचे असते आणि किमान 3 महिन्यातून या ड्रमची क्लिनिंग करायलाच हवी, नाहीतर आपली मशीन खराब होण्याची चान्सेस खूप जास्त असतात. तर इथे मी पॅकेट्स फोडून पूर्णपणे तिथे जे काही टॅबलेट्स होते, ॲक्च्युली ते टॅबलेट्स माझा चुरा झाला होता, तर तो मी पूर्ण पावडर तिथे घालून घेतला. आणि आता मशीन मी स्विच ऑन केला आणि इथे बघा टाईम डिले आणि प्री वॉश ही बटन 5 सेकंड आपल्याला असंच दाबून ठेवायचं आहे. आणि इथे जो असा टाईम सेट होतो आणि इथे आपल्याला कॉटनवरती ठेवायचं आहे. कॉटनवरती ठेवलं की आपला जो टाईम असतो टाईम जो ते सेट करत असते मशीन. आणि आता इथे आपण स्टार्ट करू आणि इथे बघा 1.23 असं टाईम त्याने घेतलेला आहे. तर एवढ्या टाईममध्ये आपली मशीन अशी पूर्णपणे क्लीन करून होऊन जाते. आणि आता आपल्याला कुठंच इथे काहीच करायचं नाही, आता त्याला मस्त असं क्लीन होऊ देऊया. आणि हा जो आपला लिक्विड डिटर्जंट किंवा लिक्विड पावडर घालण्याचा जो पार्ट आहे याला आपण काहीच करायचं नाही. इथे कुठलाच पावडर किंवा कुठलाच लिक्विड डिटर्जंट वापरायचं नाही. आणि मशीन क्लिनिंग करताना असे जर टॅबलेट्स किंवा पावडर फॉर्ममध्ये येतात ते सेपरेट ड्रम क्लिनिंगसाठी असतात. तर ते ऑनलाईन किंवा कुठल्याही शॉपमध्ये अवेलेबल असतात. तर मी हे टॅबलेट्स ऑनलाईन बोलवले आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तर इथे बघा मशीन आता फक्त 15 मिनिट
रेटवर आहे आणि अशा प्रकारे आपली जी मशीन आहे ती क्लीन होऊन राहिली आणि ड्रम क्लिनिंग अशी चांगल्या प्रकारे झाली तर आपले कपडे पण छान असे मस्त वॉश होत असतात. तर अशा प्रकारे पूर्ण जी मशीन आहे ती क्लीन झालेली आहे आणि इथे जोपर्यंत असा एंडचा ऑप्शन येत नाही तोपर्यंत कुठेच आपण हात लावायचं नाही, कारण ॲक्च्युली डोअर जो असतो तो 15 सेकंडसाठी लॉक झालेला असतो आणि तो पूर्णपणे बंद झाल्यानंतरच तो 15 सेकंड नंतरच ओपन होतो. त्यामुळे आपण 15 सेकंड वेट करायचं. आणि आता इथे बघा, आता छान अशी मस्त क्लीन झालेली आहे ही मशीन. सो इथे मी तुम्हाला डोअर काढून दाखवते. 15 सेकंड झालेले आहेत आणि इथे बघा आता छान हा ड्राम क्लीन झाला आहे आणि पूर्णपणे क्लीन झाल्यावर एका मायक्रोसॉफ्ट कापडाने पूर्ण असा ड्राम जो आहे आपण पुसून घेऊया आणि छान अशी मस्त क्लीन झालेली आहे. आणि आता मी तुम्हाला सांगते की मी कुठल्या कंपनीचा पावडर डिटर्जंट वापरते की लिक्विड डिटर्जंट वापरते. ॲक्च्युली आपल्याला मशीन जर सेफ हवी तर तुम्ही प्लीज करून लिक्विड डिटर्जंट वापरा. मी तुम्हाला असं सजेस्ट करते इथे. आणि इथे मी जो आहे एरियल कंपनीचा फ्रंट लोड वॉशिंग मशीन डिटर्जंट वापरते. तर इथे मी 3 प्रकारचे जे डिटर्जंट आहे ते तुम्हाला मी इथे शेअर केले आहेत. तर हे जे 1 लिटर बॉटल आहे ते मला 250 रुपयाला पडलेली आहे आणि जर तुम्ही डीमार्टमध्ये किंवा स्मार्ट बाजारमध्ये जाल तर ती तुम्हाला खूप स्वस्तात मिळेल. आणि हा 2 लिटरचा पॅकेट आहे. तर हा मागच्या महिन्यातला आहे माझा, तो आता संपलेला आहे. तर फक्त तुम्हाला दाखवासाठी मी ठेवला होता. तर त्याची जी प्राईस आहे ती 500 रुपये आहे आणि तो फक्त आणि फक्त 300 रुपयाला मला मिळालेला आहे. आणि हा जो 4 लिटरचा मेगा सेवर पॅक आहे हा मला 900 रुपयाचा होता आणि हा मला फक्त आणि फक्त 500 रुपयात मिळालेला आहे. तर प्राईस सांगण्याचं कारण हे आहे की आपण कुठेही जर लोकल बाजार किंवा लोकल शॉपमध्ये घेतलं तर आपल्याला पूर्ण पॅकेट्सची किंमत द्यावी लागते. तर तुम्ही फसायला नको म्हणून मी तुम्हाला सांगते की डीमार्टमध्ये तुम्हाला खूप स्वस्तात आणि खूप ऑफरमध्ये मिळेल आणि इथे आपले भरभरून पैसे आपण इथे वाचवू शकतो. म्हणून मी तुम्हाला ही महत्त्वाची टिप्स इथे तुम्हाला शेअर केली. तर चला आता व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. सो बाय एव्हरीवन, हॅव अ नाईस डे.